नमो बुद्धाय. जय भीम. मी ॲडव्होकेट संदीप दादा जाधव, राहणार मुंबई. आज हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागील प्रमुख कारण असे आहे की बामसेफचे वामन मेश्राम यांच्या भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा व राष्ट्रीय पिछड़ा आघाडी मोर्चा यांच्या माध्यमातून यांच्यातर्फे नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी एक मोर्चा काढण्यात येणार आहे. या निषेधाच्या मोर्चामध्ये अनेक देशभरातून ओबीसी, एससी प्रवर्ग आणि इतर काही अशा प्रकारे सहभागी होणार आहे, अशा प्रकारची माहिती मला मिळालेली आहे. त्या अनुषंगाने काही वस्तुस्थितीमधील फॅक्ट्स, कॉन्क्रीट फॅक्ट सिच्युएशन या आपल्या सर्वांना सांगण्यासाठी मी हा सदरचा व्हिडिओ बनवत आहे. मूळ मुद्दा असा आहे, या मोर्चा काढण्याच्या पाठीमागील पार्श्वभूमी अशा प्रकारची आहे की ओडिसामध्ये कटकमध्ये बामसेफचं 15वं राष्ट्रीय अधिवेशन होतं आणि त्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये त्यावेळेस ओडिसाच्या पोलीस प्रशासनाने मागील 2025च्या डिसेंबर महिन्यामध्ये जे अधिवेशन होतं बामसेफचं, त्याला परवानगी नाकारली आणि त्या परवानगी नाकारल्याच्या रागातून वामन मेश्राम याने अशा प्रकारचं एक संपूर्ण देशभर वातावरण तयार करायचा प्रयत्न केला की या देशामध्ये संविधान धोक्यात आहे आणि आम्हाला परवानगी नाकारली म्हणून संविधान धोक्यात आहे, अशा प्रकारचं वारंवार त्यांनी आतापर्यंत अपप्रचार करतच आलेला आहे. परंतु आता मोठ्या प्रमाणावर अपप्रचार चालू केला की लोकतंत्र बचाओ, संविधान बचाओ, अशा प्रकारचं गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत एक फेक नॅरेटिव्ह चालवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर वामन मेश्राम आता सद्यस्थितीमध्ये करत आहे आणि त्या अनुषंगानेच हा मोर्चा काढण्यात येणार आहे. यापूर्वी देखील 2022 मध्ये याच वामन मेश्रामने RSSच्या हेडक्वार्टरवर नागपूरला मोर्चा काढलेला होता. मूळ पहिला मुद्दा हा आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मी स्वयंसेवक अजिबात नाही. मी एक साधा आंबेडकरवादी कार्यकर्ता आहे. मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संविधानाबद्दल जनजागृतीचं काम करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी संपूर्ण महाराष्ट्रभर भीम अनुयायांसाठी, आंबेडकर अनुयायांसाठी, दलित अन्याय अत्याचाराच्या घटनांच्या विरोधामध्ये मी सातत्याने लढत आलेलो आहे. काही वस्तुस्थिती ही खास करून माझ्या बौद्ध अनुयायांना आणि आंबेडकर अनुयायांना सांगण्यासाठी मुख्यत्वे करून मी हा व्हिडिओ बनवत आहे. याच्यामध्ये की आतापर्यंत जर या वामन मेश्रामचा इतिहास बघितला तर कोणत्याही दलित अन्याय अत्याचाराच्या प्रकरणामध्ये या वामन मेश्रामने कोणताही सहभाग घेतलेला नाही. कोणत्याही दलित अन्याय अत्याचारामध्ये हजारो घटना, शेकडो घटना ज्या आहे या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत झालेल्या आहेत, परंतु एकाही दलित अन्याय अत्याचाराच्या प्रकरणामध्ये त्याला वाचा फुटावी, त्या दलिताला न्याय मिळावा यासाठी आतापर्यंत त्याने कोणत्याही प्रकारची भूमिका घेतलेली दिसत नाही किंबहुना घेतलेली नाही. केवळ ब्राह्मण विरोध, युरेशियन ब्राह्मणांना हद्दपार करा, अशा प्रकारची त्याची मागणी आहे. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जे काही आज आपल्या देशामध्ये काही आलबेल राहिलेलं नाहीये, संविधान
नष्ट करण्यात येत आहे. लोकतंत्र जे आहे, देशातली लोकशाही धोक्यामध्ये आलेली आहे. सर्व स्वायत्त संस्था देशातील ज्या आहेत, या ज्या स्वायत्त संस्था ज्या आहेत, या नागरिकांच्या विरोधामध्ये काम करत आहेत. म्हणजे एनकेन प्रकारे, कोणत्याही प्रकारे या देशामधील जी काही राज्य व्यवस्था आहे, जी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला, या देशाचं मजबूत संविधान दिलं. आज 75व्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण संविधानाच्या जगत आहोत. या देशाच्या राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. जगातील सर्वोत्तम संविधान जे आहे ते भारतीय संविधान आहे. आणि या भारतीय संविधान जे आहे हे धोक्यात आलेलं आहे. लोकतंत्र धोक्यात आलेलं आहे आणि या देशातल्या स्वायत्त संस्था धोक्यात आहेत. या देशातलं सर्वोच्च न्यायालय सुद्धा संशय निर्माण करण्याचं काम हा वामन मेश्राम सातत्याने करत आहे आणि याच्या पिलावणी सुद्धा सातत्याने करत आहे. जाणून बुजून लोकांच्या मनामध्ये खोटे गैरसमज निर्माण करायचे, लोकांच्या मनामध्ये लोकांची माती भडकवायची, खास करून आंबेडकरी जनतेची माती भडकवायची, त्यांना चिथावणी द्यायची. कारण त्याला चांगल्या प्रकारे ही गोष्ट माहित आहे की आंबेडकरी समाज महाराष्ट्रामध्ये राहणारा, बौद्ध समाज महाराष्ट्रामध्ये राहणारा बाबासाहेबांसाठी आणि संविधानासाठी हा रोडवर उतरणारा आहे, हा जीवाची बाजी लावणारा आहे. त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये हा समाज कॅप्चर करायचा, या समाजाची माती भडकवायची, या समाजाला रोडवर उतरवायला लावायचं. मग त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले, त्यांचे करिअर बर्बाद झालं, ते जेलमध्ये गेले तरी चालेल, परंतु आपले मनसुबे जे आहेत ते साध्य झाले पाहिजे. अशा प्रकारे सुपारी घेऊन हा वामन मेश्राम जो आहे हा आतापर्यंत काम करत आलेला आहे आणि आता करतोय. मूळ मुद्दा माझ्या बौद्ध बांधवांनो, माझ्या आंबेडकरी अनुयायांनो, अंतःकरणापासून मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, आपण या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा की गेल्या काही 1-2 वर्षामध्ये आपलं हे चित्र लक्षात आलेले असेल. अनेक विविध कारणाने जे आहे आंबेडकरी अनुयायांची दिशाभूल केली जात आहे. कधी संविधान बदललं जाणार आहे, धोक्यात आहे, अशा प्रकारची दिशाभूल केली जात आहे. कधी या देशामध्ये आरक्षण संपणार आहे यासाठी दिशाभूल केली जात आहे. कधी मनुस्मृती जी आहे, मनुस्मृती या देशामध्ये येणार आहे, भारतीय राज्यघटना जी आहे ती नष्ट होणार आहे, संपून जाणार आहे, अशा प्रकारची दिशाभूल केली जात आहे. या वेगळ्या दिशाभूलीच्या पाठीमागील प्रमुख कारणे काय आहेत याचा आपण शोध घेणं गरजेचं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये या वामन मेश्राम सारखी दहशतवादी प्रवृत्ती, देशद्रोही प्रवृत्ती, एक नक्षलवादी विचारसरणीची प्रवृत्ती या देशाला, या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं सातत्याने काम करत आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ही जी नक्षलवादी प्रवृत्ती आहे, या ज्या नक्षलवादी पिलावली आहेत, या नक्षलवादी पिलावलींना या देशातील लोकशाही मान्य नाही. या वामन मेश्राम सारख्यांना या देशातील लोकशाही व्यवस्था, संविधानिक मूल्य मान्य नाहीत. या वामन मेश्राम सारख्या लोकांना जे आहे या देशामध्ये जे काही आलबेल चाललेलं आहे ते मान्य नाही. या देशाची संविधानिक व्यवस्था यांना उलटून टाकायची आहे. माओवादी विचारसरणीने प्रेरित झालेले आहेत. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये जनतेच्या मनामध्ये, लोकांच्या मनामध्ये खोटे गैरसमज पसरवायचे, त्यांना एका विशिष्ट अजेंडे पूर्ण करण्यासाठी त्यांचा वापर करायचा, त्यांची माती भडकवायची आणि त्यांची माती भडकावून यांना यांचे हिडन अजेंडे पूर्ण करायचे आहेत आणि त्यासाठी त्यांना आपला बळी द्यायचा आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. माझ्या आंबेडकर बांधवांना, माझ्या आंबेडकरी अनुयायांना अंतःकरणापासून एक विनंती आहे की अशा वामन मेश्राम सारख्या हरामखोरांच्या नादी लागू नका. आपण आपलं जीवन उद्ध्वस्त करून घेऊ नका. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मी कोणत्याही प्रकारचं त्यांना विरोधही करत नाही, त्यांचं समर्थनही करत नाही. मी त्यांचा कार्यकर्ताही नाही आणि मी त्यांचा स्वयंसेवकही नाही. मला त्यांचं काही देणं घेणं नाहीये.
परंतु आपल्या समाजाचा जाणून बुजून मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला जात आहे, लक्षात घ्या. अजून एक गोष्ट, एक बाब मी तुम्हाला सांगू इच्छितो, ती तुमच्या लक्षात येईल की गेल्या एक 2-3 वर्षामधील वातावरण जर आपण बघितलं तर एक लक्षात घ्या, हिंदू आणि मुस्लिम हे दोन समाज ज्यावेळेस आपण या दोन समाजांचं नाव कुठेही घेतलं जातं तर असं चित्र लक्षात येतं की दोन्ही समाज जे आहे एकदम वेगळे आहेत. हे यांचा दूर दूरपर्यंत एकत्र येऊ शकत नाही, अशा प्रकारचं जे आहे मनामध्ये बहुतांश लोकांच्या मनामध्ये येतं. काय येतं तशा प्रकारे मनामध्ये? मग तशाच प्रकारे जे आहे हिंदू विरुद्ध बौद्ध, म्हणजे कायमस्वरूपी जे आहे बौद्ध हे हिंदूंचे दुश्मन आहेत, अशा प्रकारची जाणीव या देशातील हिंदू धर्मीयांच्या मनामध्ये झाली पाहिजे. बौद्ध समाज जो आहे हा हिंदू धर्मीयांचा कट्टर वैरी आहे, कट्टर दुश्मन आहे, अशा प्रकारची जाणीव पेरण्याचं काम जे आहे अशा प्रकारच्या नीच वामन मेश्राम सारखे हरामखोर सातत्याने करत आहेत आणि त्यासाठी समाजाचा बळी देत आहेत. लक्षात घ्या, या देशातील बहुसंख्य असलेल्या हिंदू समुदायाबरोबर दुश्मनी घ्यायला लावायचं काम अशा प्रकारच्या प्रवृत्ती करत आहेत, हे लक्षात घ्या. बाबासाहेबांनी 1956 सालामध्ये आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली. आपण बौद्ध आहोत आणि आपण बौद्ध प्रॅक्टिस शेवटपर्यंत मरेपर्यंत कायमस्वरूपी करणार आहोत, कारण जगातील सर्वात सर्वोत्तम धर्म जो आहे तो बौद्ध धर्म आहे. मी बुद्धिस्ट धर्माचा, बौद्ध धर्माचा उपासक आहे. मी अंतःकरणापासून भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म आणि संघ याला शरण गेलेलो आहे. मी हिंदू रीतिरिवाज फॉलो करत नाही, परंतु तरीही मी ही गोष्ट सांगतो की आपल्याला आपल्या धर्माचा स्वाभिमान जरूर जरूर असावा, परंतु दुसऱ्या धर्मीयांचा द्वेष नसावा. सामाजिक समता जर आपल्याला आणायची असेल, आपल्याला जर गावोगावामध्ये खेडोपाड्यामध्ये आपल्यावर होणारे अन्याय अत्याचारांची मालिका कमी करायची असेल तर कुठेतरी आपल्याला सामंजस्याची भूमिका घ्यावी लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशव्यापी तर संघटना आहेच, हिंदुत्ववादी संघटना आहे, त्याचबरोबर ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. त्यामुळे अशा प्रकारचे हे जे नीच हरामखोर जे वामन मेश्राम सारखे पिलावले आहेत, हे जाणून बुजून आपल्या समाजाला तोफेच्या तोंडी द्यायचं काम करत आहेत, आपल्याला चिथावणी द्यायचं वारंवार काम करत आहेत. कोणी आपल्याला चिथावणी दिली, आपण ताबडतोब जे आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे विरोध करत सुटतो, परंतु भविष्यकालीन त्याचे दूरगामी परिणाम आपल्याला भोगायला लागतात आणि भोगायला लागू शकतात. ह्या गोष्टींची अवेअरनेस आपल्यामध्ये येणं हे अत्यंत गरजेचं आहे. एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटी यांचं एकत्रीकरण करायच्या नावाखाली, बाबासाहेबांच्या नावाखाली, बुद्धांच्या धम्माच्या नावाखाली यांना या देशामध्ये एक फुटीरता वाद तयार करायचा आहे. या वामन मेश्राम यांच्या सारख्यांना या देशातील संविधानिक व्यवस्था उलटून टाकायची आहे. पुलवामा सारखं ज्यावेळेस प्रकरण, अत्यंत सेन्सिटिव्ह प्रकरण घडलं होतं, त्यावेळेस त्या प्रकरणावर संशय निर्माण करण्याचं काम या वामन मेश्रामनी केलेलं होतं. ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करतोय, अन्य बऱ्याच गोष्टींच्या विरोधात जे आहे आंदोलन करतोय. प्रश्न, आंदोलन करणं संविधानिक अधिकार आहे, परंतु त्या आंदोलनाच्या संविधानिक व्यवस्था या देशातील कशी नष्ट होईल, संविधानिक व्यवस्थेला कसे तडे जातील, हा एक देश जो आहे एक संध कशा प्रकारे राहणार नाहीये, यासाठी अशा प्रकारच्या नक्षलवादी हरामखोर प्रवृत्ती काम करत आहेत या मेश्राम सारख्या. त्यामुळे माझ्या समाजाला, माझ्या आंबेडकर अनुयायांना आणि माझ्या बौद्ध बांधवांना मी अंतःकरणापासून हात जोडून विनंती करतो की अशा प्रकारच्या मोर्चाला आपण समर्थन देऊ नये, अशा प्रकारे मोर्चांमध्ये आपण जाऊ नये. त्याचं कारण असं आहे की भविष्यामध्ये जर त्याचे काही दूरगामी परिणाम झाले तर हे हरामखोर नंतर आपल्याला मदत करायला येणार नाहीत. आणि त्यामुळे आपण सामंजस्याची भूमिका घेणं गरजेचं आहे.
या देशामध्ये लोकशाही पण मजबूत आहे. या देशामध्ये बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलेलं आहे. ज्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत, असं मजबूत संविधान परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेलं आहे. आणि या देशाचं संविधान इतकं मजबूत आहे की कोणाचा बापाचा बाप सुद्धा त्याला धक्का लावू शकत नाही. इतकी मजबूत आपली जी आहे राज्यघटना आहे, इतकी मजबूत आपली जी आहे लोकशाही आहे. आणि तरी पण जाणून बुजून लोकशाही संपते, राज्यघटना संपते हे जाणून बुजून आपल्याला खोटं नाटक सांगून आपला गैरवापर केला जातोय, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे माझी सर्व आंबेडकर अनुयायांना, बौद्ध अनुयायांना विशेष करून विनंती आहे की या हरामखोर वामन मेश्रामच्या नादी कृपया लागू नये आणि यांच्या पिलावळींच्या सुद्धा नादी लागू नये. आपण कुठल्याही प्रकारे अशा प्रकारची गोष्ट करू नये ज्याच्यामुळे सामाजिक सद्भाव बिघडेल. त्यामुळे माझी अंतःकरणापासून आपल्याला विनंती आहे की आपल्याला आपले हक्क मिळवायचे आहेत. आपल्याला आपले संविधानिक व्यवस्थेने, संविधानिक मार्गाने आपल्याला आपले जे आहेत कायदेशीर हक्क मिळवायचे आहेत. आणि आपण आपल्या भविष्यातील प्रगती आपण आपल्या समाजाने बघितली पाहिजे. आपण कायमस्वरूपी वारंवार विरोध याच्यामुळे आपण आपल्या समाजाची कधीच प्रगती करू शकणार नाही. त्यामुळे माझ्या समाजाला माझी कळकळीची विनंती आहे. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.